वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या आधीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्यापैकी मी काही कमेंट्स वाचलेले आहेत. सो मोस्ट ऑफ द कमेंट्समध्ये असं सांगितलं गेलं आहे की बिगिनर म्हणून कसं सुरुवात करायची, ॲज अ बिगिनर स्टॉक मार्केटमध्ये काय करायला हवं. सो आजचा माझा हा व्हिडिओ या संदर्भात असणार आहे की स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची बेसिकली. ठीक आहे. सो इथे मला हे सांगायला आवडेल की जर तुम्हाला स्टॉक मार्केटची जर्नी सुरू करायची असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की स्टॉक मार्केट अगदी डे 1 पासनं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्कम सोर्स देणार नाहीये. सो मेक शुअर की तुमच्याकडे मल्टिपल इन्कम सोर्सेस आहेत का. ठीक आहे. सो या व्हिडिओमध्ये मी जे काही अराईज करेन, ठीक आहे, जे काही क्वेश्चन्स इथे बोलले जातील तर ते क्वेश्चन तुम्ही लिहून घ्यावे असं मला वाटतंय. आणि ते प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचे प्रश्न आहेत की त्या गोष्टी आहेत का आणि कशा पद्धतीने त्या सेट आहेत. आणि मग त्याच्यानंतरच तुम्ही स्वतः विचार करू शकता आणि तुम्हाला स्वतःलाच उत्तर मिळेल त्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर की मला स्टॉक मार्केटची जर्नी सुरू करायला हवी आहे की अजूनही मला काही वेळ द्यायला हवा आहे स्टॉक मार्केटची जर्नी सुरू करण्यासाठी. सो त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुमच्याकडे मल्टिपल इन्कम सोर्सेस आहेत का. कारण की असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती किंवा बरेचदा असं थोडंसं फ्लॅशी दाखवलं जातं की एवढं इन्कम झालेलं आहे, एवढं प्रॉफिट झालेलं आहे, पण ते प्रॉफिट अगदी डे 1 ला होत नाही. सो प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर ऑन अँड ॲव्हरेज एक 4 ते 5 वर्षाचा कालावधी द्यायला लागतो स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल तर. आणि दॅट टू 4 ते 5 वर्षाचा कालावधी हे खूप स्ट्रगल असतं, खूप मोठा स्ट्रगल असतो. सो तो स्ट्रगल आणि तो लॉसी पिरियड हँडल करण्यासाठी तुम्हाला ज्या तुमच्या डे टू डे गोष्टींसाठी जो पैसा लागतो, ठीक आहे, म्हणजे जसं की मंथली एक्सपेन्सेस ज्याला आपण म्हणतो, कदाचित EMIs असतील, जे काही महिन्याचे जे मंथली घरासाठी लागणारा जो पैसा आहे, तर एक तर त्यासाठी तुमच्याकडे कोणीतरी फॅमिलीमध्ये बॅकअप पाहिजे. म्हणजे जर तुमचं स्पाऊस असतील आणि ते वर्किंग असतील आणि ते फुल टाइम जॉबमध्ये असतील आणि त्यांचा स्टेबल जॉब असेल, सो डेफिनेटली तुम्ही स्टॉक मार्केटचा विचार करू शकता. अगेन आय एम नॉट टेलिंग की फुल टाइम स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकता असं. सो फुल टाइम मार्केटमध्ये कधी येऊ शकता हे आपण कम्प्लिटली वेगळं डिस्कस करूया. पण जर का तुमच्याकडे बॅकअप नसेल तर डेफिनेटली आय वुड सजेस्ट की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी तरी जर्नी सुरू करण्यासाठी तुमच्यासाठी योग्य फेज नसणार आहे. देन तुम्हाला हे कन्सिडर केलं पाहिजे की ज्या बेसिक इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि इन्व्हेस्टमेंटच्याही आधी जाऊन जे अगदी बेसिक मूलतत्व आहे, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंटचं, ज्याला आपण म्हणतो की तुमचा स्वतःचा इन्शुरन्स आहे का. कारण की काय होतं, बरेच जणांना असं वाटतं की इन्शुरन्स काही गरजेचा नाहीये, म्हणजे इन्शुरन्सचे पैसे हे फुकट जात आहेत, मी फक्त पैसे भरतेय आणि त्याचा मला काहीच नाही उपयोग होणार आहे. पण माझी जी फॅमिली आहे, ठीक आहे, तर उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या फॅमिलीला तो बॅकअप म्हणून जो पैसा मिळणार आहे तर तो असतो तो इन्शुरन्सचा पैसा. ठीक आहे. तर स्टॉक मार्केटची जर्नी सुरू करण्याआधी मेक शुअर की तुमचा सफिशियंट इन्शुरन्स आहे. ठीक आहे. कारण की कधी कुठे काय होईल हे तुमच्या आणि माझ्या कोणाच्याच हातामध्ये नसतं. सो असं ज्या लोकांना वाटत असतं ना की मला काय होणार आहे, मला काहीच होणार नाहीये, सो तसं कधीच नसतं. सो ऑलवेज रिमेंबर की तुम्ही तुमचा इन्शुरन्स काढला पाहिजे आणि व्यवस्थित विचार करून तो कितीपर्यंतचा इन्शुरन्स हवा हा सगळा विचार करून तुम्ही स्वतःला इन्शुअर्ड करून घ्या. नेक्स्ट स्टेप इज की तुमचा हेल्थ इन्शुरन्स आहे का नाही. ठीक आहे. सो हेल्थ इन्शुरन्स इज अगेन व्हेरी मेजर अँड व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. ठीक आहे. सो हेल्थ इन्शुरन्स कशासाठी, की जर मी उद्या काही कारणास्तव हॉस्पिटलाइज झाले, मला कुठला आजार झाला, काही ऍक्सिडेंटल काही गोष्ट झाली, तर त्या सिनारिओमध्ये जो हॉस्पिटलायझेशनचा खर्च आहे, कारण की मी असे अनेक फॅमिलीज बघितलेत की फक्त आणि फक्त त्यांना काहीतरी सडन एखादं हेल्थ रिलेटेड इश्यू झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढं सफर केलं की जे काही त्यांनी कमवलं होतं, जे काही त्यांची जमापुंजी होती, ती सगळी त्यांना त्याच्यामध्ये खर्च करायला लागली. सो मेक शुअर की तुमचा सफिशियंट हेल्थ इन्शुरन्स आहे का. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन वॉज की तुमचा बॅकअप काही आहे का. ठीक आहे. तुम्हाला बॅकअप देणारं कोणी आहे का, की जे मंथली एक्सपेन्सेस जे आहेत, काही EMIs असतील, काही डे टू डे जे एक्सपेन्सेस आहेत ते टेकन केअर करण्यासाठी कोणीतरी तुमच्या
पैकी, म्हणजे तुमचं स्पाऊस बेसिकली, तुमचे आई वडील असतील, जे कोणी असतील, ठीक आहे. सो ते आहेत का सक्षम पुढचे साधारणतः 4 ते 5 वर्ष ते तुम्हाला कम्प्लीट बॅकअप प्रोव्हाइड करू शकतील. तुमचा स्वतःचा लाईफ इन्शुरन्स आहे का आणि तुम्ही स्वतः व्यवस्थित फुल्ली इन्शुअर्ड आहात की नाही. थर्ड थिंग इज की तुमचं हेल्थ इन्शुरन्स इन प्लेस आहे का नाही, कारण की ही सगळी डिझास्टर मॅनेजमेंटची टेक्निक आहे. हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स या दोन गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत की हे डिझास्टर मॅनेजमेंट आहे. जे आपल्या हातात नाहीये ना, ती रिस्क आपण कमी करतोय, ठीक आहे. कमी करतोय म्हणण्यापेक्षा ती रिस्क हँडल कशी करायची, ठीक आहे. सो हे मॅनेजमेंट आहे. तर या 3 गोष्टी झाल्यानंतर चौथी गोष्ट अशी येते की कन्सिडर करा की पुढची 5 वर्ष तुम्हाला बिलकुल 1 रुपयाचं देखील इन्कम होत नाहीये, जे की तुम्ही अशा पद्धतीने कन्सिडर करू शकता की ऍक्च्युली मंथली तुम्हाला काहीतरी पैसे पे करायला लागतात. एक ढोबळ मानाने एक अमाऊंट कन्सिडर करून चाला की मंथली लेट्स से 15,000 रुपये तुमचे एक्सपेन्स होत आहेत किंवा लॉसेस होत आहेत, आणि असं तुम्हाला सस्टेन करायचे पुढची 5 वर्ष, ठीक आहे. सो ती अमाऊंट कॅल्क्युलेट करा की 15,000 इंटू 12 आणि जी काही अमाऊंट येईल इंटू 5, ठीक आहे. सो ती अमाऊंट, ओके. सो मेंटली आणि ऍक्च्युली व्यवस्थित विचार करून ती अमाऊंट तुम्ही लिहा, स्क्रीनवरती लिहा, पेपरवरती लिहा, कुठेही लिहा, आणि तुम्ही हा विचार करा की ती अमाऊंट माझी एक्सपेंड झालेली आहे, म्हणजे एक्सपेंडिचरमध्ये गेलेली आहे, आणि ती मी हा एवढा लॉस केलेला आहे, मी हे पैसे माझ्या हातून गेलेले आहेत, आणि जस्ट चेक की हाऊ डू यू फील, आर यू ओके विथ इट. यू आर नॉट अर्निंग अ सिंगल रुपी फॉर नेक्स्ट 5 इयर्स, आणि जेव्हा की तुमचे लॉसेसच होत आहेत नेक्स्ट 5 इयर्स, पण हे तुम्ही कशा पद्धतीने हँडल करू शकता आणि हे तुम्ही खरोखर हँडल करू शकता का, ठीक आहे. सो प्रश्न असा आहे की हे तुम्ही हँडल करू शकता का, हे तुम्ही स्वतःला विचारा. तुमचं उत्तर जर असं असेल की नाही, हे मी हँडल नाही करू शकत आहे, तर ती अमाऊंट कमी करा, किंवा मेक शुअर की तुमच्याकडे काहीतरी बॅकअप प्लॅन असतील. लेट्से ती लॉसची अमाऊंट 15,000 रुपये आहे, पण लेट्से माझी सॅलरी 50,000 रुपये आहे आणि मी जॉब नाही सोडत आहे आणि मी 50,000 रुपयाची सॅलरी कमवतोय, पण इट्स ओके जर शिकण्यामध्ये आणि हे शिकताना जे काही मी लॉसेस करीन त्यात मी 15,000 रुपये महिन्याचे माझे जात आहेत, देन इट्स ओके. तर अशी सिच्युएशन असेल तरच तुम्ही स्टॉक मार्केटची जर्नी सुरू करू शकता, ठीक आहे. सो हा पार्ट झाला पूर्णतः प्लॅनिंगचा. अगेन जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये उतरत आहात तर आय वुड सजेस्ट की तुमचं जे कोणी स्वतःची व्यक्ती आहे घरातली, तुमचं स्पाऊस असेल, आई वडील असेल, बहीण भाऊ कोणी असेल, ठीक आहे, की जे तुमची फुल फ्लेज रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहेत, तुमच्या एक्सपेन्सेसची रिस्पॉन्सिबिलिटी घेत आहेत, सो त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही स्टॉक मार्केटची जर्नी सुरू करा. कारण की लपून वगैरे काही होणार नाहीये, कारण की लपून छपून काहीतरी केलं तर कधीतरी ते पितळ उघडं पडतं आणि मग अननेसेसरी ते क्लॅशेस होतात. सो इट्स बेटर की तुम्ही त्यांना नीट छानपैकी समजावून सांगा की हे मी अशा पद्धतीने प्लॅन केलेलं आहे आणि हे मी अशा पद्धतीने स्टॉक मार्केटची जर्नी सुरू करायचा विचार करत आहे. सो तुमचा प्लॅन तुम्ही तुमच्या व्यक्तीशी व्यवस्थित डिस्कस करा. खोटं किंवा लपवून काहीही उपयोग होणार नाहीये, ठीक आहे. त्याच्यानंतरचा भाग असा आहे की जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल सुरू कराल, सो आज मी डिस्कशनचा भाग असा घेते की जर तुम्ही जॉबमध्ये आहात तर जॉब सोडू नका. स्टॉक मार्केटसाठी मी आत्ताच्या आत्ता जॉब सोडला आणि बस मी ट्रेडिंग करायला लागले आणि त्याच्यानंतर मला लॉसेस बेअर करायला लागतात आणि मेंटली मी प्रिपेअर्ड नाहीये त्या लॉसेससाठी. सो असं न करता तुमच्या जॉबमध्ये राहूनच तुम्ही स्टॉक मार्केटचं ऍक्च्युली लर्निंग सुरू करू शकता. सो लर्निंग इन टर्म्स ऑफ सेल्फ लर्निंग तुम्ही सुरू करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही चार्ट्स बघायला सुरुवात करा. छोटे छोटे स्टॉक्स बाय आणि सेलची प्रॅक्टिस करा. ब्रोकरचं अकाउंट ओपन करा, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे काही तुम्हाला वाटतील छोटे छोटे स्टॉक्स, जे चांगले स्टॉक्स आहेत, निफ्टी 50 मधले स्टॉक्स म्हणा किंवा अजून कोणतेही डिव्हिडंड गिव्हिंग स्टॉक्स म्हणा, आणि व्हेरी स्मॉल अमाऊंट, म्हणजे ती अमाऊंट अशी असावी की लेट्स से तुम्ही जो एक्सपेन्स करता, सपोज असं कन्सिडर करा की महिन्याला 500 ते 1000 रुपये कुठे जातात आपल्याला कळत नाही. मग त्या सिनारिओमध्ये त्या पैशाचं महिन्याला 500 ते 1000 रुपयाचं मी काहीतरी एक स्टॉकमध्ये बाईंग करतोय. तर हे कशासाठी की तुम्हाला एक आयडिया येईल की स्टॉक बाय आणि सेल कसा करतात. त्याच्यानंतर त्या स्टॉकची मुवमेंट तुम्ही ऍक्च्युली किती वेळा बघता. होतं काय, ट्रेडिंग करताना बरेचदा लोकांना असं वाटतं की स्क्रीन टाइम खूप असायला पाहिजे, म्हणजे जर मी स्क्रीनवरती बसलेच नाही तर माझं काही खरं नाही, असं नसतं ऍक्च्युली. तर
जेव्हा तुम्ही स्टॉक घेताना तेव्हा तुम्ही कंटिन्युअसली बघत राहता की अरे तो स्टॉक वर गेलाय का, तो स्टॉक खाली गेलाय का, तो काय करतोय. आणि जर तो स्टॉक खूप खाली जायला लागला तर मग तुमचं असं सगळे सेन्सेस असे बंद होतात. म्हणजे जर अतिशय खूप खूप जास्त लॉस दिसायला लागला की तुमचे सेन्सेस बंद होतात, तुम्हाला कळत नाही नक्की काय रिॲक्ट करायचं. ठीक आहे. सो त्या फेजमध्ये आपल्याला जायचं नाहीये. आपण रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेडिंगशी रिलेटेड कसं रिस्क मॅनेजमेंट करायचं हे आपण डेफिनेटली एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. पण सध्या तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून ते स्टॉक घ्या आणि ते स्टॉक कॅरी करा. असं कन्सिडर करा की तुम्ही आता काहीतरी झाडाचं एक बी रोवताय आणि तुमच्या मुलांना त्याची फळं मिळणार आहेत. सो असेच स्टॉक सिलेक्ट करा की जे तुम्हाला माहिती आहेत की हे छान आहेत आणि हे साधारणतः हे अप ट्रेंडिंग मधले स्टॉक्स आहेत आणि ते आपल्याला फ्युचर मध्ये सुद्धा चांगली ग्रोथ देणार आहेत. सो अशा सेक्टर मधले असे स्टॉक्स तुम्ही सिलेक्ट करून त्याच्यामध्ये नॉर्मल इन्व्हेस्टमेंट सुरू करा आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही लर्निंग सुरू करा स्टॉक मार्केटशी रिलेटेड. सो लर्निंग सुरू करण्यासाठी मी माझ्या व्हिडिओमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कोणते बुक्स तुम्ही वाचू शकता किंवा खूप सारे युट्यूब चॅनल्स आहेत. सो तुम्ही ते युट्यूब चॅनल्स फॉलो करू शकता, त्यांच्या गोष्टी तुम्ही ऐकू शकता. ठीक आहे. आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रॅक्टिस पण सुरू करायची आहे. सो अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही काही काळ ह्याच्यामध्ये घालता, लेट्स से कन्सिडर करा की तुम्ही एक वर्षभर ही प्रॅक्टिस केली की तुम्ही थोडे 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 स्टॉक विकत घेतलेत. वर्षभर जर महिन्याला एक स्टॉक विकत घेतला तर असं कन्सिडर करा की तुमच्याकडे 12 स्टॉक असतील पोर्टफोलिओमध्ये आणि तुम्हाला ती प्रॅक्टिस असेल बाय सेलच्या ऑर्डर कशा प्लेस करायच्या, नक्की कसं चालतं. ठीक आहे. 12 महिन्यानंतर म्हणजे एक वर्षानंतर तुम्ही बघाल ऍक्च्युली 12 स्टॉक पैकी किती स्टॉक माझे प्लस आहेत, किती मायनस आहेत, कशा पद्धतीने हे माझा पोर्टफोलिओ बिल्ड झालेला आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक साधारणतः वर्षभर दिल्यानंतर लक्षात येईल आणि मीन द वाईल तुम्ही तुमचा स्टडी पण पुढे नेलेला असेल. सो जसं तुम्ही स्टडी करायला लागाल ना तर तुम्हाला जे काही आवड आहे, फंडामेंटल अनालिसिसची आवड असेल तर डेफिनेटली फंडामेंटल अनालिसिस शिका. पण फंडामेंटल अनालिसिस जेवढं मला माहिती आहे त्यानुसार तुम्ही ऍक्च्युली एंट्री आणि एक्झिट हे तुम्हाला डिसाईड नाही करतायत. म्हणजे फंडामेंटली एखादी कंपनी स्ट्रॉंग आहे का नाही इथपर्यंत ते फंडामेंटल्स खूप उपयोगाचे असतात आणि इन्व्हेस्टर पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते फंडामेंटल्स उपयोगाचे असतात. पण जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट एंट्री आणि एक्झिट आणि मार्केटमध्ये कशा गोष्टी चालतात लाईव्ह हे लक्षात घ्यायचं असेल तेव्हा तुम्हाला कॅन्डल्स बघणं, ग्राफ बघणं म्हणजे तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचा आधार घ्यावा लागतो. सो 2 अनालिसिसचे प्रकार आहेत स्टॉक मार्केटमध्ये. एक आहे फंडामेंटल अनालिसिस जो की इन्व्हेस्टर आणि लॉंग टर्म अप्रोचसाठी उपयोगी पडेल आणि एक आहे टेक्निकल अनालिसिस जर तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये बाय सेल करायचं आहे आणि बेसिकली तुम्हाला इव्हन लॉंग टर्म मध्ये सुद्धा बाय आणि सेल करायचं आहे विथ द हेल्प ऑफ स्टॉप लॉस. सो तुम्हाला टेक्निकल अनालिसिस पेक्षा दुसरा कुठलाही जास्त चांगली मेथड नाहीये, कारण की तिथे तुम्हाला टेक्निकल अनालिसिसचे टूल वापरून बाय कुठे करायचंय नक्की, सेल कुठे करायचंय आणि स्टॉप लॉस कुठे ठेवायचंय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात. सो ओव्हरऑल मार्केटची जर्नी कशी सुरू करायची आणि कुठून सुरुवात करायची, काय थॉट प्रोसेस असली पाहिजे ह्या गोष्टी आज आपण डिस्कस केल्या. आणि आय होप की तुमच्यापैकी खूप साऱ्या जणांचे जे कमेंट्स होते की ह्याज अ बिगिनर कसं सुरू करायचंय, नक्की काय गोष्टी आहेत की त्या डिसाईड करायला हव्यात, डिसिजन फॅक्टर्स काय असायला हवेत. सो आय थिंक मला असं वाटतं की ते आज आपण इथे डिस्कस केलेले आहेत. तरीही तुम्हाला अजून काही ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स असतील, काही तुमच्या क्वेरीज असतील तर मला डेफिनेटली कमेंट करून कळवा की तुम्हाला नक्की काय प्रकारचे क्वेश्चन्स आहेत आणि मी नवीन व्हिडिओ नक्की आणून त्याच्यावरती मी माझे जी काही मतं आहेत ती मांडण्याचा नक्की प्रयत्न करीन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि असंच तुमचं प्रेम राहू दे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच. बाय.